यानंतर थेट जाऊया आपण संभाजीनगरमध्ये। खरं तर हवामान खात्याच्या अलर्टच्या पावसासंदर्भातल्या पार्श्वभूमीवर आता राज्यात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि यानंतर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत विजय चिडे। विजय, काय अपडेट संभाजीनगरमधून पावसासंदर्भातल्या? नक्कीच स्नेहा, जर पाहिलं तर मागील 2 दिवसापूर्वी जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी जो आहे तो मशागतीचा पाहायला मिळत होता। मात्र 2 दिवसापासून पावसाने जे आहे ते उघडतीप दिली असल्यामुळे शेतकरी मशागतीमध्ये मग्न झाला आहे। मात्र राज्यामध्ये मान्सून जो आहे तो दाखल झालेला आहे आणि उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून जो आहे तो आगमन करणार असल्याचं हवामान तज्ञांकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी आता सतर्कता जी आहे ती पाळण्यात येत आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या नाथसागरामध्ये देखील आता सध्या 28% पाणीसाठा आहे। मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने देखील या भागामध्ये जे आहे ते जोरदार हजेरी लावली होती, तरी देखील पाणीसाठा जैसे त्या वैसे परिस्थिती जी आहे ती धरणामध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता उद्या मान्सून जो आहे तो दाखल होणार असल्यामुळे आता हवामान तज्ञ जे आहे त्यांच्याकडून आता सुरक्षाचं कारण जे आहे ते देखील देण्यात आलं आहे। त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणा जी आहे ती देखील अलर्ट मोड झाल्याचे पाहायला मिळत आहे। आणि जिल्हा प्रशासन देखील जे आहे ते नदीकाठचे गावं जे आहेत त्या ठिकाणी बैठका घेण्यात आलेल्या आहे आणि नदीकाठच्या गावांना जे आहे ते सतर्कता इशारा जो आहे तो देखील आता प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विजय। आपण पाहतोय की संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे।